नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयावरील भाग 2 मध्ये संभाव्य प्रश्न बघणार आहोत, जे की भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, खांदेरी किल्ला डॅश या जिल्ह्यात आहे। खांदेरी किल्ला जो आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। खांदेरी किल्ला हा अलिबाग जवळच्या समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर एक बेटावर वसलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा खांदेरी किल्ला बांधलेला आहे। पुढे, पृथ्वीचा जुळा ग्रह म्हणून कोणत्या ग्रहास ओळखले जाते? पृथ्वीचा जुळा ग्रह जो आहे तो शुक्र ग्रहाला ओळखले जाते। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, जो शुक्र ग्रह आहे तो त्याचा आकार व्यास हा पृथ्वीसारखाच असल्यामुळे त्याला जुळा ग्रह असं संबोधलं जातं, ओळखलं जातं। पुढे, डॅश हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे। भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जो आहे तो आहे जिम कार्बेट। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। 1973ला सुरू झालेला हा प्रकल्प आहे जिम कार्बेट। हा व्याघ्र प्रकल्प उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। नैनिताल आणि पौड़ी गढ़वाल या 2 जिल्ह्यामध्ये ते पसरलेलं आहे जिम कार्बेट। पुढे, कोणत्या 2 नद्या दरम्यानच्या प्रदेशाला आसाम हिमालय म्हणून ओळखले जाते? तर हिमालय पर्वतात आसाम हिमालय कुठे आहे मित्रांनो? तर ते आहे तिस्ता आणि दिहांग या 2 नद्या दरम्यानचा जो हिमालय पर्वत आहे त्याला आसाम हिमालय म्हणून ओळखलं जातं। मित्रांनो, जो तिस्ता नदी आहे ती सिक्कीमच्या पश्चिमेला आहे, ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे। आणि मित्रांनो, जे दिहांग आहे तेही ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे, ते अरुणाचल प्रदेशच्या पूर्वेला आहे। पुढे, गलवान नदी कोणत्या पर्वतरांगेत उगम पावते? गलवान नदी ही लडाख या प्रदेशातील ती नदी आहे। तिचा उगम अक्साई चीन या भागामध्ये होतो। अक्साई चीन म्हणजे मित्रांनो तिथे कोणतं पर्वत आलं? तिथे आलं काराकोरम पर्वत। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, शंभू महादेवाचे डोंगर रांग डॅश दरम्यान आहे। शंभू महादेव डोंगर रांग तर ते मित्रांनो भीमा आणि कृष्णा या 2 नद्यां दरम्यान तो डोंगर रांग आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, शंभू महादेव डोंगर रांग सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख डोंगर रांग आहे। पुढे, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना डॅश म्हणतात? पश्चिम वायव्य भारतामध्ये तर मित्रांनो त्या वाऱ्यांना म्हणतात लू वारे। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। जे लू वारे आहेत ते मे आणि जूनमध्ये ते अधिक तीव्र असतात, ज्यामुळे मित्रांनो तिथे उष्माघात होण्याची शक्यता असते। 45 अंश ते 50 अंशापर्यंत त्याचा तापमान असतो। पुढे, महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॅश व डॅश आहेत? तर 1960 मधील एकूण किती प्रशासकीय विभाग होते महाराष्ट्रामध्ये? तर एकूण 4 प्रशासकीय विभाग होते। आणि सध्या मित्रांनो किती आहेत प्रशासकीय विभाग? ते आहे 6, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। 1960 मध्ये जे मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर असे 4 प्रशासकीय विभाग होते। मात्र मित्रांनो आता सध्या किती आहेत? ते 6 आहेत। त्यामध्ये 2 कोणते ॲड झालेत? अमरावती विभाग आणि नाशिक विभाग। पुढे, कोकणातील सर्वात उत्तरेकडे नदी कोणती? सर्वात उत्तरेकडील नदी ती आहे मित्रांनो दमणगंगा। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात तसेच दादरा नगर हवेली व दीव आणि दमण या केंद्रशासित प्रदेशातून ते वाहते दमणगंगा नदी, जे की कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी आहे। पुढे,
चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, जो चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे ते एकूण 4 जिल्ह्यामध्ये तो पसरलेला आहे. तर ते जिल्हे कोणते आहेत? त्या जिल्ह्यांची नावं तर ते आहे रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सांगली. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हा जो उद्यान आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान हा एक व्याघ्र प्रकल्प आहे. पुढे, ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑस्ट्रेलियातील जो गवताळ प्रदेश आहे तो ओळखलं जातं ग्रासलँड. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, याला आणखी एक नाव आहे सवाना, जे की उत्तरेकडील जो गवताळ प्रदेश आहे ऑस्ट्रेलियाचा त्याला सवाना म्हणून ओळखलं जातं आणि ग्रासलँड हाही त्याला एक म्हटलं जातं नाव. मित्रांनो, जो गवताळ प्रदेश आहे त्याचा अर्थ असा की जेव्हा वनांच्या विकासासाठी जे अपुरे आणि नियमित जे पाऊस होतो, पर्जन्य होतो, परंतु वाळवंट होण्याइतके कमी पाऊस होत नाही, अशा वेळी तिथे गवताळ प्रदेश तयार होतो. म्हणून आपलं ऑस्ट्रेलियातील जो गवताळ प्रदेश म्हणून ओळखलं जातं ते आहे ग्रासलँड. पुढे, अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे? अटाकामा वाळवंट हे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील वाळवंट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे जे वाळवंट आहे अटाकामा वाळवंट हे जगातील सर्वात शुष्क वाळवंट आहे. पुढे, सातारा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? सातारा शहर जो नदी काठावर वसलेले आहे त्या नदीचं नाव आहे उरमोडी नदी. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. सातारा शहराच्या दक्षिणेकडील बाजूने ती वाहते. पुढे, उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उटी हे उदगमंडलम हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हे मित्रांनो थंड हवेचे ठिकाण आहे. त्याला 2 नावं आहेत, उटी आणि उदगमंडलम हिल स्टेशन. तर ते आहे तामिळनाडू राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते? मित्रांनो, खिंड म्हणजे काय? तर खिंड म्हणजे पर्वतरांगेतील कड्यांमधून जाणारा रस्ता, वाहतूक मार्ग म्हणूयात त्याला खिंड म्हणतो आपण. तर सतलज नदी भारतात प्रवेश करते. तर कोणत्या खिंडीमार्गे, कोणत्या खिंडीतून? तर ते आहे शिपकीला. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. ही खिंड भारत तिबेट सीमेवर ते स्थित आहे. त्या खिंडीतून सतलज नदी भारतात प्रवेश करते. आणि मित्रांनो, जिल्हा विचारला तर कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश करते? तर तो येईल हिमाचल प्रदेश राज्यातील किन्नौर जिल्हा. पुढे, युरोप खंडातील सर्वात उंच ज्वालामुखी कोणता आहे? युरोप खंडाच्या विषयी विचारलेला आहे. सर्वात उंच ज्वालामुखी तर तो आहे माउंट ॲटना. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, माउंट ॲटना जो आहे तो इटली या देशाच्या सिसिली या बेटावर स्थित आहे. पुढे, हॉर्मुझ सामुद्रधुनी या डॅश या ठिकाणी आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनी म्हणजे मित्रांनो काय? तर 2 मोठ्या जलाशयांना जोडणारा अरुंद मार्ग, त्याला आपण सामुद्रधुनी म्हणतो. तर हॉर्मुझ सामुद्रधुनी हे जगामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे पार्शियन खाडीत. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पार्शियन खाडी ओमानच्या आखात आणि इराणच्या आखात जो समुद्र आहे तो आपण पार्शियन खाडी म्हणून ओळखलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, शेक्सपियर समुद्रकिनारा कोणत्या देशात आहे? शेक्सपियर समुद्रकिनारा जो पांढऱ्या खडकांसाठी जगप्रसिद्ध आहे तो आहे इंग्लंडमध्ये. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, जगातील ऊसाचे किती उत्पादन केवळ ब्राझीलद्वारे केले जाते? जो ऊस आहे त्याचे उत्पादन जगामध्ये
तर त्याचे प्रमाण काय आहे ब्राझीलद्वारे उत्पादन होणाऱ्या ऊसचे, तर 1/3. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल मित्रांनो. अर्थात जर 100% उत्पादन केले गेले ऊसाचे तर त्यापैकी 33.33% उत्पादन हे ब्राझील या देशाचे असणार आहे. आणि मित्रांनो ऊस उत्पादनामध्ये भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक जो लागतो तो लागतो ब्राझील या देशाचा. पुढे माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे, तर तो पक्षी अभयारण्य आहे माळढोक पक्षी अभयारण्य अहिल्यानगर आणि सोलापूर या 2 जिल्ह्यामध्ये ते पसरलेलं आहे. आणि मित्रांनो माळढोक पक्षी अभयारण्य हे आकारमानाने महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. पुढे श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक महाराष्ट्रात कोणत्या स्थळी आहे. श्री बल्लाळेश्वर हे गणपती देवाचे 8 अष्टविनायक मंदिरापैकी एक आहे आणि ते स्थित आहेत पाली रायगड राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे राणी लक्ष्मीबाई बांध कोणत्या नदीवर स्थित आहे. मित्रांनो बांध म्हणजे धरण. राणी लक्ष्मीबाई धरण ते कोणत्या नदीवर स्थित आहे, तर त्या नदीचं नाव आहे बेटवा नदी. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. उत्तर प्रदेशामधील ती नदी आहे, तो धरण आहे राणी लक्ष्मीबाई आणि त्या बेटवा नदीवर ते स्थित आहे. पुढे हिमालयाचा भाग असलेला अराकान योमा कोणत्या देशात स्थित आहे. हिमालयाचा भाग तर तो स्थित आहे म्यानमार येथे. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो म्यानमारमध्ये हिमालय पर्वताला तिथे अराकान पर्वत असंही म्हटलं जातं आणि तेथेच अराकान योमा हा भाग आहे हिमालयाचा. पुढे भारत डॅश याच्या उत्पादनात व उपभोगात जगात प्रथम क्रमांकावर आहे, तर तो पदार्थ आहे काजू. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो आणखी कोणकोणते पदार्थ आहेत ज्यामध्ये भारत उत्पादनात प्रथम आहे आणि त्याच्या उपभोगातही प्रथम आहे, तर आणखी उदाहरण म्हटले तर त्यामध्ये डाळ येईल आणि दूध उत्पादन त्यामध्येही भारत आणि उत्पादनात आणि उपभोगात प्रथम क्रमांकावर आहे. शेवटचा प्रश्न सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले. सिद्धेश्वर धरण तर ते आहे पूर्णा नदीवर ते बांधलेले धरण आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो पूर्णा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे आणि सिद्धेश्वर धरण हिंगोली या जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे. मित्रांनो हे 25 प्रश्न होते जे की भविष्यात तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.